नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर राधा तिवारी जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या गणितामध्ये किंवा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा आपल्या तिसऱ्या युनिटमधला जो पोर्शन आपण स्टार्ट केलेला आहे, ज्यामध्ये आपण मल्टिपल सप्लायर्सची किंवा मल्टी सप्लायर्सची नेट टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट करत असतो। म्हणजे आपण जे बघतोय की जीएसटी मध्ये खरेदी आणि विक्रीचे व्यवहार होत असताना ते व्यवहार इंट्रा स्टेट आणि इंटर स्टेट लेवलवर होत असतात। तर त्या पार्श्वभूमीवर इंट्रा स्टेट आणि इंटर स्टेट मध्ये जी जीएसटी लागणार आहे किंवा जी अमाउंट निघणार आहे, त्यावरून त्या व्यक्तीचं म्हणजे त्या अमाउंट वरून त्या व्यक्तीला किती जीएसटी पेड करायचा आहे किंवा त्याचे किती पैसे क्रेडिट असणार आहे, या सगळ्या बाबींचा आपण इथे अवलोकन करतो, मूल्यांकन करतो। आणि त्याच करिता कम्प्युटेशन ऑफ नेट टॅक्स लायबिलिटी ऑफ मल्टी सप्लायर असं आपल्याला एक हेडिंगच्या सोबत तिसरं युनिट आपल्या इनडायरेक्ट टॅक्स या विषयामध्ये दिलेलं आहे। मग मागल्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या गणिताला सुरुवात केलेली होती। 3 व्हिडिओमध्ये 3 वेगवेगळ्या पार्ट्समध्ये मी तुम्हाला ते गणित 3 वेगवेगळ्या सप्लायर्सच्या दृष्टिकोनातून समजून सांगितलेलं आहे। आणि त्या गणिताला समजल्यानंतर आजची आपली प्रक्रिया किंवा गणित सोडवण्याची जी पद्धत असणार आहे ती अगदी तुमच्याकरिता सोयीस्कर असणार आहे, सहज असणार आहे। कारण प्रत्येक टर्म्स किंवा संकल्पना ज्याला आपण म्हणतो त्या तुम्हाला अवगत झालेल्या आहे की आपण कसं इथे कॅल्क्युलेशन करतो आणि का करतोय। ठीक आहे, मग या उद्देशाच्या नंतर आज आपण संपूर्ण माहिती आपल्या जवळ असल्यानंतर आज प्रॅक्टिसच्या या स्टेजवर आपण आज हे दुसरं गणित इथे घेतोय। हे गणित सुद्धा तुम्हाला 3 पार्ट मध्ये मिळतील। म्हणजे इथे सुद्धा 3 सप्लायर किंवा 3 व्यक्ती आलेले आहे, त्या कारणास्तव आपल्याला 3 वेळा किंवा 3 व्यक्तींचं इथे नेट टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट करावं लागेल। आणि एका व्हिडिओमध्ये एका व्यक्तीची नेट टॅक्स लायबिलिटी आपण कॅल्क्युलेट करतो। आणि या 3 गणितांच्या नंतर तुम्हाला मी प्रॅक्टिस करिता गणित प्रोव्हाइड करीन। तत्पूर्वी आता तुमच्या जवळ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी गणित दिलेला आहे, तिथून गणित सगळ्यात पहिले वाचा, आपल्या वहीवर लिहा आणि नंतर याला कोरिलेट करण्याचा प्रयत्न करा। तर तुमच्या जवळ गणित आहे असं गृहीत धरून मी इथे गणित वाचते आणि सोबतच आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि मग आपल्या गणिताला सुरुवात करूया। जुगनू ट्रेडर्स ऑफ भुसावल सप्लाय द गुड्स अँड सर्व्हिसेस ऑफ ₹3 lakh टू मिस्टर अमरकांत of Amravati and supply the goods at the rate ₹2 lakh to Mr. Ramesh of Raipur। आता मागल्या गणितामध्ये थोडं एनालिटिकल स्टडी करूया आपण की मागल्या गणितामध्ये आपण कसं सॉल्व केलेलं आणि आजच्या गणितामध्ये काय इन्क्रीज झालेलं आहे किंवा काय नाविन्य आलेलं आहे हे आपण आज बघूया। तर मागल्या गणितामध्ये तुम्ही बघितलं असेल की एका सप्लायरनी एकच म्हणजे तिथे जास्त ट्रान्झॅक्शन न वाढवता एक त्याचं आपल्याला सेल्सचं ट्रान्झॅक्शन दिलं होतं आणि एकच परचेसचं ट्रान्झॅक्शन दिलं होतं। म्हणजे सेल्सच्या याच्यावरून आपण काढत होतो तिथे आउटपुट टॅक्स पेएबल आणि परचेसच्या ट्रान्झॅक्शन वरून काढत होतो इनपुट टॅक्स क्रेडिट। मग याकरिता तिथे एकच आपल्याला दिलेलं होतं। आता या गणितामध्ये अगदी पहिल्याच स्टेजवर तुम्हाला जो जुगनू ट्रेडर्स आहे, जो भुसावलचा आहे, त्या जुगनू ट्रेडर्सच्या 2 विक्रीच्या व्यवहाराची माहिती दिली आहे। जर केअरफुली त्या गणितामध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला दिसेल की पहिला त्यांनी ज्या व्यक्तीला माल विकलेला आहे तो आहे मिस्टर अमरकांत, जो अमरावतीचा रहिवासी आहे। त्याला 3 लाखाच्या वस्तू विकलेल्या आहे आणि पुन्हा सेल्सचं सेकंड ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे, ज्यामध्ये रमेश नावाच्या व्यक्तीला, जो रायपूरचा रहिवासी आहे, त्याला 2 लाखाच्या वस्तू विकलेल्या आहे। म्हणजे सेल्सचे 2 व्यवहार झालेले आहे। तर आउटपुट टॅक्स पेएबल आपल्याला 2 सेल्सच्या व्यवहारावर काढावा लागेल। तो कसं ते आपण गणित सॉल्व करू तेव्हा बघूया। मग त्यानंतर सांगितलंय ही हॅड ओपनिंग क्रेडिट बॅलन्स ऑफ IGST ₹75,000। आता त्याच्या परचेस संबंधी आपल्याला काहीही माहिती दिलेली नाही।
पण नेट टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट करण्याकरिता आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे हे माहीत असावं लागतं. म्हणून इनपुट टॅक्स क्रेडिटचं बॅलन्स सांगितलेलं आहे की 75,000 IGST मध्ये जमा आहेत. आपल्याला तेच हवं. मग त्याच्या परचेसचं ट्रान्झॅक्शन दिलं असो की नसो, परचेसच्या ट्रान्झॅक्शन वरूनही आपण शेवटी काय काढतो, इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि ते आपल्याला अगदी सहज सोपं गणितामध्ये दिलेलं आहे, म्हणून तेच आपण तिथे घेणार आहोत. म्हणजे पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये एक बाब ऍड केलेली आहे, सेलिंगचा एक ट्रान्झॅक्शन वाढवलेला आहे, तर परचेसचं ट्रान्झॅक्शन कमी करून डायरेक्ट तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट दिलेलं आहे. आता गणितांची हीच खासियत असते की कुठे काही वाढवलं जातं तर त्या तुमची मेहनत तिथे इक्वल ठेवली जाते. म्हणजे पहिलं गणित आणि हे गणित काही खूप असं विशेष वेगळं नाही, फक्त गणिताच्या रचनेमध्ये बदल करण्यात आलेला आहे, बाकी सगळी प्रक्रिया सेमच असणार आहे. मग पहिल्या व्यक्ती संबंधी म्हणजे जुगनू ट्रेडर्स जो भुसावलचा आहे त्या संबंधी आपण पूर्ण माहिती इथे घेतलेली आहे. म्हणजे त्याचे सप्लाय, त्याने गुड्सचा सप्लाय किती लोकांना केलेला आहे आणि त्याच्याजवळ इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे. आता जुगनू ट्रेडर्सची माहिती पूर्ण समजून घेतल्याच्या नंतर आपले जे दोन पुन्हा सप्लायर यामध्ये ऍड झालेले आहे, कारण अमरकांतने सुद्धा वस्तू विकत घेतल्या आहे तर तो समोर विकतील, आणि रमेशने सुद्धा वस्तू विकत घेतलेल्या आहे किंवा खरेदी केलेली आहे तर तो सुद्धा विक्रीच्या पर्पजनीच त्यांनी घेतलेले आहे. म्हणजे रमेश व अमरकांत हे दोघं सुद्धा सप्लायर बनणार आहे, आणि सप्लायर बनतील म्हणजे त्याची आपल्याला इथे नेट टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट करावी लागेल. तर आपण गणितामध्ये चेक करून घेऊया. आता त्यांच्या परचेसची माहिती तर मिळाली, जुगनूनी त्यांना विकलं म्हणजे अमरकांत आणि रमेशनी ते परचेस केलेलं आहे, तर परचेसची माहिती मिळाली म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट त्यांचं मिळालेलं आहे, रमेश आणि अमरकांतचं. परंतु आता आपल्याला अनुक्रमे आउटपुट टॅक्स पेएबल त्यांच्या सेलिंगच्या व्यवहारावर कॅल्क्युलेट करावं लागतं. म्हणून आता अमरकांत आणि रमेशनी या वस्तू कोणाला किती रुपयांमध्ये विकलेले आहे ही माहिती आपल्या गणितामध्ये आहेत का ते बघूया. तर दुसऱ्याच अगदी तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला दिलेला आहे, मिस्टर रमेश सोल्ड द गुड्स विच इज परचेस्ड बाय हिम, म्हणजे ज्या त्यांनी विकत घेतलेल्या त्या वस्तू मिस्टर अहमद जो अहमदाबादचा, अहमदाबाद हे गुजरात मध्ये आहे, त्याला 4,50,000 मध्ये विकलेले आहे. आणि त्यानंतर इथे सांगितलेलं आहे की द रेट ऑफ IGST इज 18%, CGST 9% and SGST 9%. Compute the tax liability of Jugnu traders of Mr. Amarkant. Compute tax liability of Jugnu traders, Mr. Amarkant, Mr. Ramesh. म्हणजे तिघांच्या दृष्टिकोनातून इथे आपल्याला गणित सोडवायचं आहे. सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूया आपल्या जो जुगनू ट्रेडर्स ज्याच्या नावावरून अगदी गणिताची सुरुवात झालेली आहे त्याच्या माहितीवरून. ठीक आहे. मग जर आता गणित आपण सुरुवात करायला गेलो तर इथे आपल्याला लिहावं लागतं हेडिंग किंवा आपल्या स्टेटमेंटचं जे इंट्रोडक्शन शो करणारी जी लाईन आहे ती असते, कम्प्युटेशन ऑफ नेट टॅक्स लायबिलिटी ऑफ मिस्टर जुगनू ट्रेडर्स हु इज रेसिडेन्स ऑफ भुसावल. आणि भुसावल हे कुठे आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे. जर तुम्हाला आता या सगळ्या या विषयामध्ये आपल्याला इनडायरेक्ट टॅक्स मध्ये कोणतं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये येतं याची खूप आपली एक परीक्षाच घेतली गेलेली आहे की आपल्याला गावांची नावं माहीत असावी, ते कोणत्या राज्यामध्ये मोडतं ते माहीत असावं, अन्यथा तुमचं पूर्ण गणित इथे चुकू शकतं. म्हणून जितकं तुम्हाला सिम्प्लिफाईड करता येईल प्लेसला ते करत चला. जसं मी तिथे जुगनू ट्रेडर्स न लिहिता फक्त जुगनू लिहिलं पण भुसावल लिहिलेलं आहे, आणि भुसावल लिहून तर ते ठिकाण आपण बरोबर मेन्शन करायचं की कुठला व्यक्ती आहे, आणि त्याला जितकं होऊ शकेल तितकं सिम्प्लिफाईड करण्याचा प्रयत्न करायचा त्या जागेला की ते म्हणजे तो व्यक्ती जिथे राहतो ती जागा कोणत्या राज्यामध्ये येते. आता त्यानंतर आता आपण इथे सुरुवात करूया आपल्या पहिल्या जे नेट टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट करायची आहे त्याच्या कॅल्क्युलेशनसाठी, आणि जी आपण करतोय मिस्टर जुगनू जो भुसावळचा रहिवासी आहे त्याच्याकरिता. तर सगळ्यात पहिले आपण आपल्या स्टेटमेंट मध्ये किंवा स्टेटमेंट ड्रॉ करत असताना पर्टिक्युलर्स, व्हॅल्यू, CGST, SGST, IGST आणि टोटल असे सलग 5 कॉलम बनवून घेतो, आणि पर्टिक्युलर्सचा एक 6वा कॉलम वेगळा असतो. आणि या स्टेटमेंट मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिलं आयटम जे शो करावं लागतं ते असते आउटपुट टॅक्स पेएबल ऑन सेल्स.
म्हणजे आता आपण ज्या वस्तू विकलेल्या आहे त्यावर तुम्ही जीएसटी कलेक्ट केलेला आहे त्या संबंधी माहिती तुम्हाला तिथे दर्शवावी लागते आणि ज्याला आपण म्हणजे सप्लायर म्हणून तुम्ही जी जीएसटी कलेक्ट करता त्याला आपण आउटपुट टॅक्स पेएबल म्हणतो आणि म्हणूनच जुगनू ट्रेडर्सच्या संदर्भामध्ये आउटपुट टॅक्स पेएबल ऑन सेल्स. आता इथे कोलन अँड डॅश मी का बरं दिलं, कारण गणित समजून घेत असतानाच आपण समजून घेतलं होतं की इथे दोन वेळा किंवा दोन वेगळ्या वेगळ्या व्यक्तींना यांनी माल विकलेला आहे, म्हणजे दोन व्यक्तींकरिता हा सप्लायर आहे. म्हणूनच आता इथे आपल्याला त्या दोघाही व्यक्ती संबंधी आउटपुट टॅक्स पेएबल कॅल्क्युलेट करावा लागेल. तर आता सगळ्यात पहिले जुगनूने माल कोणाला विकलेला आहे तर मिस्टर अमरकांत जो अमरावतीचा रहिवासी आहे त्याला माल विकलेला आहे. म्हणून आपण इथे कोलन अँड डॅश देऊन पहिलं ट्रान्झॅक्शन घेतलं, आउटपुट टॅक्स पेएबल ऑन सेल्स टू मिस्टर अमरकांत ऑफ अमरावती. आणि अमरावती कोणत्या याच्यामध्ये येते, आता अमरावती दोन आहे, एक आंध्र प्रदेश मध्ये पण मानली जाते आणि दुसरी महाराष्ट्रामध्ये पण तुम्ही अमरावती सहसा गणितामध्ये जर आली तर ती अमरावती आपल्या महाराष्ट्राचीच अज्यूम करायची. ठीक आहे, तर ही जी अमरावती दिलेली आहे ही महाराष्ट्राची अमरावती आहे असं आपण समजतो आणि भुसावळ सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे, अगदी पहिलेच लिहिलं आपण. तर भुसावळ सुद्धा महाराष्ट्रामध्ये, अमरावती सुद्धा महाराष्ट्रामध्ये, म्हणजे इंट्रा स्टेट व्यवहार झालेला आहे. आता इतकं क्लिअर झालं की इंट्रा स्टेट व्यवहार आहे म्हणजे जीएसटी ची जी अमाउंट असणार आहे ती आपण सीजीएसटी आणि एसजीएसटी मध्ये अनुक्रमे विभागून घेणार आहोत. तर किती रुपयाचा माल विकलेला आहे हे आता आपल्याला बघावं लागतं. तर इथे जी ट्रान्झॅक्शन अमाउंट आहे किंवा ट्रान्झॅक्टेड अमाउंट आहे ती आहे ₹3 लाख, म्हणजे 3 लाख रुपयाचा माल जुगनू ट्रेडर्सनी अमरकांतला जो अमरावतीचा रहिवासी आहे त्याला सप्लाय केलेला आहे. तर इथे 3 लाख रुपीज आपण लिहून घेतले व्हॅल्यू कॉलम मध्ये. आता गणिताच्या याच्यामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे की सीजीएसटी असेल तर 18% आकारायची आहे आणि जर सीजीएसटी नाही आयजीएसटी असेल तर 18% आकारायची आहे आणि जर सीजीएसटी व एसजीएसटी मध्ये अनुक्रमे वाटायचं असेल तर जीएसटीचा दर प्रत्येकी 9% दिलेला आहे. आणि इथे आपण पहिलेच आयडेंटिफाय केलं की इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे सीजीएसटी व एसजीएसटी मध्ये वाटल्या जाणार आहे. तर वाटल्या जाणार आहे म्हणजे सीजीएसटी आणि एसजीएसटी चाच दर तिथे लागेल. तर 3 लाख रुपयावर जर तुम्ही 9% अनुक्रमे काढले तर 9×27 असे 27,000 रुपये सीजीएसटीच्या कॉलम मध्ये आपल्याला लिहावे लागेल आणि 27,000च एसजीएसटीच्या कॉलम मध्ये सुद्धा लिहावी लागेल. इंट्रास्टेट व्यवहार असल्या कारणास्तव आयजीएसटीचा कॉलम नील राहील आणि 3 लाख व्हॅल्यूची वस्तू 54,000 रुपये जीएसटी ऍड करून विकलेली आहे. म्हणून टोटल कॉलम मध्ये आपण टोटल अमाउंट लिहिली 3,54,000. पहिलं ट्रान्झॅक्शन झालं. त्यानंतर मिस्टर रमेश जो रायपूरचा रहिवासी आहे आणि रायपूर हे शहर छत्तीसगड मध्ये येतं. आता छत्तीसगड मधल्या व्यक्तीला माल विकलेले आहे महाराष्ट्राच्या व्यक्तीने, म्हणजे इंटरस्टेट व्यवहार झालेला आहे, दुसऱ्या राज्यामध्ये व्यवहार झालेला आहे, म्हणजेच इथे सीजीएसटी व एसजीएसटीचा मॅटर येणार नाही. तर मग कोणती जीएसटी लागेल, आयजीएसटी लागेल. तर वस्तू कितीच्या विकल्या आहे, 2 लाख रुपयाचे आणि आयजीएसटी करिता जीएसटीचा दर किती दिलेला आहे, 18%. तर 18%च्या अनुषंगाने 2 लाख रुपये वर जर आपण जीएसटी लावतो म्हटलं तर 36,000 रुपये रक्कम आपल्याला मिळते, जी आपण आयजीएसटी कॉलम मध्ये दाखवली आणि एसजीएसटी व सीजीएसटीचा कॉलम नील दाखवलेला आहे. आणि टोटल अमाउंट किती होऊन जाईल, 2,36,000. त्यानंतर आता इनपुट टॅक्स क्रेडिट आपण सहसा कॅल्क्युलेट करत असतो, व्हॅल्यू वरून जीएसटीचा दर लावून कॅल्क्युलेट करतो. पण या गणितामध्ये आपल्याला अगदी सोयीस्कर सांगितलेलं आहे की क्रेडिट बॅलन्स पहिलेच आपल्याला सांगितलेलं आहे की आयजीएसटीच्या खात्यामध्ये 75,000 रुपये जीएसटीचं तुमचं क्रेडिट आहे, तुमचं म्हणजे जुगनू ट्रेडर्सचं. तर ते आपण लिहू इनपुट टॅक्स क्रेडिट डायरेक्ट आयजीएसटी मध्ये 75,000. आता इथे आउटपुट टॅक्स पेएबल
आणि इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे आउटपुट टॅक्स पेएबल मधून आपण इनपुट टॅक्स क्रेडिट जे असते ते मायनस करतो आणि त्यावरून आपल्याला कळतं की नेट टॅक्स लायबिलिटी आहे किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट अजूनही बाकी राहतं. कधी कधी होतं ना की आपल्या जवळ जे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे त्याची रक्कम आउटपुट टॅक्स पेएबल पेक्षा जास्त असते, तर अशा परिस्थितीमध्ये त्या संबंधित व्यक्तीच्या खात्यावर क्रेडिट दिसेल. तर तीच प्रक्रिया आता आपण बघू, पण इथे सीजीएसटी एसजीएसटी मध्ये पण काही अमाउंट आहे आणि आयजीएसटी मध्ये पण अमाउंट आहे. आयजीएसटी मध्ये आउटपुट टॅक्स पेएबल पण आहे आणि इनपुट टॅक्स क्रेडिट पण आहे. तर या परिस्थितीमध्ये आपण जी मागल्या गणितामध्ये शिकलो होतो की कसं लिहावं लागतं, ग्रॉस आउटपुट टॅक्स पेएबल ऑब्लिक इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे इथे आउटपुट टॅक्स पेएबल सुद्धा आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट सुद्धा आहे. मग असं करून आपण बघतो की इथे आता इनपुट टॅक्स क्रेडिट आहेच नाही सीजीएसटी आणि एसजीएसटी मध्ये, तर फक्त आउटपुट टॅक्स पेएबल ज्यानी आपण इथे ग्रॉस आउटपुट टॅक्स पेएबल 27,000 अनुक्रमे दाखवू. मग जर समोर गेलो तर आयजीएसटी मध्ये आउटपुट टॅक्स पेएबल 36,000 आहे आणि इनपुट टॅक्स क्रेडिट 75,000 आहे. म्हणजे क्रेडिटची रक्कम जास्त आहे, पे करण्याची रक्कम मायनस केल्यानंतरही तिथे आपल्या जवळ क्रेडिट बाकी राहते. म्हणजे ग्रॉस इनपुट टॅक्स क्रेडिट 39,000 रुपये जुगनू ट्रेडर्सच्या खात्यामध्ये पुन्हा बाकी राहणार आहे. आणि जे क्रेडिट असतं त्याला आपण कंसामध्ये दाखवतो, हे मागल्या गणितामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणूनच इथे 39,000 ला किंवा 39,000 ला मी ब्रॅकेट शो केलेला आहे की ते क्रेडिट आहे. ठीक आहे. आता तुमच्या जवळ आयजीएसटी चं क्रेडिट आहे 39,000 आणि तुम्हाला पे करायचं आहे सीजीएसटी व एसजीएसटी साठी 27,000 रुपये. तर आपण याचा युटिलायझेशन करताना सुद्धा शिकलेलो आहे की कसं युटिलाइज करावं लागतं आयजीएसटी च्या क्रेडिटला. तर सगळ्यात पहिले युटिलाइज करायचं आयजीएसटी चं क्रेडिट सीजीएसटी च्या पेमेंट करिता. तर मग चला आपण पेमेंट करूया किंवा युटिलायझेशन ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट ऑफ आयजीएसटी टू सीजीएसटी. तर सीजीएसटी ची रक्कम किती पे करायची आहे, 27,000. तर इथे 27,000 ते 39,000 मधून 27,000 आपण जर सीजीएसटी चे पेड करून टाकले तर इथे नील होऊन जाईल आणि इथे 27,000 लिहून घ्या की मायनस केलेले आहे, तुम्ही इकडे पे केलेले आहे सीजीएसटी साठी. मग आता 39,000तून जर 27,000 रुपये पे केले तर आपल्या हातामध्ये किंवा जुगनूच्या क्रेडिट बॅलन्स आयजीएसटी वर क्रेडिट दिसते इनपुट टॅक्स क्रेडिट 12,000 अजूनही बाकी आहे. तर त्याचं युटिलायझेशन आता आपण एसजीएसटी च्या पेमेंट करिता करूया. तर आयजीएसटी टू एसजीएसटी किती 12,000 बाकी आहे. तर आता 12,000 बाकी जितके आहे त्याचंच आपण युटिलायझेशन करू शकतो. तर 27,000 मधून 12,000 युटिलाइज करून टाका किंवा पे करून टाका, सेटल करून टाका. तर 15,000 ची नेट टॅक्स लायबिलिटी एसजीएसटी च्या रूपाने जुगनू ट्रेडर्स वर आपल्याला दिसती आहे. आणि तिथले आपण 27,000 सीजीएसटी ला दिले, 12,000 एसजीएसटी ला दिले, म्हणून आयजीएसटी वर जे 39,000 रुपयाचं क्रेडिट दिसत होतं ते आता नील झालेलं आहे. आणि फायनल तुमचं आन्सर आलं नेट टॅक्स लायबिलिटी 15,000 एसजीएसटी च्या रूपाने इथे आपल्याला दिसती आहे. तर या गणितामध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण मिस्टर जुगनू ट्रेडर्स जो भुसावळचा रहिवासी आहे त्याची नेट टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट केलेली आहे जी 15,000 एसजीएसटी च्या रूपाने आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचेच जे समोरचे पार्ट आहे ते घेऊन मी तुम्हाला मिळणार आहे. धन्यवाद.